केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अखेर जातीनिहाय जनगणनेसाठी मंजुरी दिली आहे। 30 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये ओबीसी जनमोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने अखेर जातीनिहाय जनगणनेसाठी मंजुरी दिली आहे। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये ओबीसी जनमोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला। ऐतिहासिक बिंदू चौकात साखरपेढे वाटून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला। स्वातंत्र्यानंतर भारतात पहिली जनगणना 1951 मध्ये झाली होती, तर अखेरची जनगणना 2011 मध्ये यूपीए सरकारच्या काळात झाली होती। 2021 मध्ये नियोजित जनगणना केंद्र सरकारने स्थगित केल्याने मागील काही वर्षांपासून सरकारवर विरोधकांकडून टीका होत होती। तसेच अनेक सामाजिक संघटनांनी आणि राजकीय पक्षांनी वारंवार जातीनिहाय जनगणनेची मागणी लावून धरली होती। अखेर केंद्र सरकारने या जनआकांक्षेला प्रतिसाद देत जातीनिहाय जनगणनेसाठी अधिकृत घोषणा केली आहे। यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कालच केंद्र सरकारनं या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी जातनिहाय जनगणना करण्याची जी घोषणा केली, त्याचं लोकराजा राजर्षी छत्रपती शाहूंच्या समतानगरीतील तमाम ओबीसी बांधव आज या ठिकाणी बिंदू चौकामध्ये जमलेले आहेत। आज राष्ट्रपुरुष महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांच्याच विजयाच्या घोषणा देत आज आम्ही या पंतप्रधानांच्या निर्णयाचं स्वागत करत आहोत। आणि त्यासाठी कोल्हापुरातले तमाम ओबीसी या ठिकाणी जमून आज आम्ही साखर वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे। आणि खरोखर आम्हाला याचा आनंद झाला आहे। गेली 30 वर्षापासूनची आमची लढाई होती की ज्यावेळेला मंडल आयोग लागू झाला, मंडल आयोगाच्या विरोधात काही लोक सुप्रीम कोर्टमध्ये गेलीत। त्यांना 27% आरक्षण तुम्ही कोणत्या बेसवर दिलं सांगितलं तर यांची जनगणना नाही, तर जनगणना करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने त्यावेळेला दिला होता। पण आज तागायत सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी केंद्र सरकार करत नव्हतं। मध्यंतरीच्या काळात 2011च्या वेळेला आमचे नेते आदरणीय दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब, छगन भुजबळ साहेब, समीर भुजबळ साहेब यांनी पण संसदेमध्ये हा प्रश्न मांडला होता। त्यावेळेला सरकारनं घोषणा केली, पण प्रत्यक्षात तिची अंमलबजावणी केली नाही। आजही सरकारनं घोषणा केल्या, पण आमची फसवणूक होऊ नये एवढी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे।